नमस्कार. दलित समाजात आता नव्या नेतृत्वाची गरज आहे, असे मत एम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसंवाद या कार्यक्रमात मंगळवारी व्यक्त केलं. त्यांना असं म्हणायचं आहे की जे दलित नेतृत्व आज आहे तसं ते दलित नेतृत्व नाही, तो एक खांबी तंबू आहे, तो एक गट आहे आणि स्वतःचा फायदा, स्वतःची मिळकत, स्वतःची कमाई वाढवायचा आणि स्वतःचं नाव पुढे चालवायचा तो एक प्रकार आहे. यात प्रकाश आंबेडकर असतील, जे कधी तळ्यात कधी मळ्यात असतात, कधी काँग्रेसबरोबर युती, कधी MI बरोबर युती, कधी समाजवाद्याबरोबर युती, अशा प्रकारे त्याच्या युत्या होतात आणि ते नकळत BJPला फायदा करत असतात. तेव्हा त्यांचं अस्तित्व हे फक्त त्यांना स्वतःला मोठे होण्यापुरतंच असतं. त्यात ना समाजला काही फायदा होतो ना कार्यकर्त्यांना फायदा होतो. त्याच प्रकारे जे रामदास आठवले साहेब आहेत, ते पूर्वी पवार साहेबांबरोबर होते आणि आता तर BJPवर आहेत. त्यांना फक्त काळजी त्यांची खासदारकीची आहे. आता ते खासदार बी आहेत आणि मंत्री बी आहेत, पण ना BJP त्यांना काही भाव देतं, ना त्यांच्या पक्षाला काही जागा देतं. आताही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कोणी जागा दिलेल्या नाही आणि ते फक्त कन्नकुत्त करतात आणि परत आपल्याला मंत्री कसं होता येईल आणि आपल्याला खासदार कसं होता येईल एवढंच ते बघतं. म्हणजे त्यांचं बी एक खांबी तंबू आहे. त्यांचा स्वतःचा मतलब आहे, नफ्या तोट्याचं गणित आहे. मग ते बी पक्षासाठी ते बी समाजासाठी काही करत नाही. खरं तर ह्याच पद्धतीने जोगेंद्र कवाडे आणि राजा ढाले हे बी कुठल्या तरी तंबूमध्ये कुठल्या तरी पक्षात जायचे आणि स्वतःचा लाभ घेऊन घ्यायचे. पण या कोणीही दलित नेतृत्व पुढे जाण्यासाठी खंबीरपणे उभे राहिले नाही आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधून दलितांना मोठं केलं, दलितांच्या पायातल्या ज्या बेड्या होत्या त्या काढल्या, त्यांना एक सन्मान मिळवून दिला, घटनेनुसार त्यांना अधिकार मिळवून दिला आणि त्या समाजाला पुढे येण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन केलं आणि त्यासाठी त्यांनी आयुष्य जगलं. त्या बाबासाहेब आंबेडकरच्या महाराष्ट्रामधून पुण्याहून काशीराम हे शिकून सवरून उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि त्यांनी बसपा हा पक्ष उभा केला आणि मायावतींना पुढे करून त्यांनी 4 वेळा त्या ठिकाणी राज्य स्थापन केलं आणि बसपाचा 4 वेळा मुख्यमंत्री मायावतीच्या रूपाने उभे राहिले. म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठं राज्य, ज्या ठिकाणी ब्राह्मण, ठाकूर, क्षत्रिय असे मोठे आणि ताकदवान आणि श्रीमंत समाज असताना त्यांनी दलितांच्या बळावर त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली. पण ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जन्मले, ज्या महाराष्ट्रासाठी ते झटले आणि ज्या महाराष्ट्रामधून त्यांनी हे सगळं दलित राजकारण उभं केलं, एक पक्ष उभा केला आणि स्वतः सगळ्या समाजाला पुढे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्या महाराष्ट्रात मात्र हे सगळं ज्ञान असूनही, ही सगळी आंबेडकरची शिकवण असूनही कुणालाही स्वतःच्या ताकदीने 50 कधी जागा मिळवता आल्या नाही, राज्य मिळवणं सोपं नाही. तेव्हा हे सगळे पुढारी स्वतःच्या फायद्याचं गणित मांडून बसले. तेव्हा यांना कुठेही दलित नेतृत्व उभं करता आलं नाही आणि उभं करता येणार नाही. आणि जर इम्तियाज जलील असं म्हणत असतील नवीन नेतृत्वाची गरज आहे, ते आता कधीही उभं राहणार नाही. कारण मुळात दलित समाजी हा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागला गेला आणि पूर्वीचा जो दलिताविषयी अन्याय अत्याचार ह्या देशामध्ये उच्चवर्णीय करत होते, ते सगळं आता बाजूला पडलं आणि सगळं समाज एकमेकाकडे मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने राहू लागला. तेव्हा ह्या दलित नेतृत्वाची गरज नाही, कारण दलितांचे जे प्रश्न आहे ते सगळेच पक्ष उभे करतात आणि सगळेच पक्ष त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. जेव्हा न्याय मिळत असेल तेव्हा मग नेतृत्वाची गरज काय असते. तेव्हा जलील जरी असं म्हणत असतील तर पण वाटत नाही भविष्यात दलित नेतृत्व एक व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहील आणि समाजात काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न करेल किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करेल. ते आता कदापि होणार नाही. नमस्कार.